नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। रामकुंड परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। गंगापूर, नांदूर, मध्यमेश्वर, दारणा धरणामधून मोठा विसर्ग सुरू आहे। 3 धरणांमधील विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। नाशिकमधील पावसाने 2017 सालचा विक्रमही मोडीत काढलाय। जून महिन्याच्या पहिल्या 23 दिवसात 315 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। नाशिकमधील पावसाने 2017 सालचा विक्रम मोडीत काढलेला आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरामधून प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, सध्या काय परिस्थिती आहे? सलग 3ऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। माधुरी, खरं तर गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि या सगळ्या पावसाच्या परिस्थितीनुसार विसर्ग केला जातो। एकूणच जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे गंगापूर धरण असेल, दारणा धरण असेल, कडवा धरण असेल आणि नांदूर मध्यमेश्वर धरण असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। नांदूर मध्यमेश्वर धरणात जवळपास 15,000 क्युसेक वेगानं हे मराठवाड्याच्या दिशेनं पाणी झेपावतंय आणि प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिकच्या या रामकुंड परिसरामध्ये गंगापूर धरणात पाणी सोडल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। खरं तर नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून दुतोंड्या मारुतीला ओळखलं जातं आणि त्या दुतोंड्या मारुतीच्या कालच्या दिवशी गुडघ्यापर्यंत पाणी। नक्कीच, तर नाशिकमधील रामकुंड परिसरामधून ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे।